नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज पालकाच्या भाजीपासून वेगळा असा नाश्ता बनवणार आहे. तर मुलांना खूपच आवडणारा असा नाश्ता आहे. असं पालकाची भाजी मुलं खाऊ शकत नाहीत, तर नवीन प्रकारचा नाश्ता बनवल्यास सहज मुलं खाऊ शकतात, यासाठी मी बनवलेला आहे. तर पालकाची भाजी कट करून घेतली आहे. धने जिरे पावडर टाकला, याच्यामध्ये ओवा टाकला आहे, चवीनुसार मीठ टाकायचे आणि सर्व पेस्ट करून घेतलेलं आहे आणि धने पावडर टाकलेलं आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. तर 1 वाटी पीठ याच्यामध्ये बस होतं. तर एकदम घट्ट असा गोळा पीठ मळून घेतलेला आहे. तर याच्या 2 चपात्या बनवून घ्यायच्यात. तर थोडंसं पीठ लावून चपाती बनवून घ्यायची, एकदम पातळ अशी चपाती लाटायची. तर अशा पद्धतीची मी चपाती लाटून घेतलेली आहे. तर कट करून घ्यायचे. तर असे भाग कट करून घ्यायचे. तर अशा पद्धतीनं कट करून घ्यायचे. तर मी आता याला मध्यभागी पाणी लावून घेणार आहे आणि अशा पद्धतीनं रोल तयार करून घ्यायचे. तर थोडंसं पाण्याचा हात लावायचा आहे अशा पद्धतीनं. तर सर्व रोल तयार करून चिकटले जातात, यासाठी मी पाणी लावलेलं आहे मध्यभागी. तर बघू शकता, एकदम छान असे आकर्षक रोल दिसतात, त्यामुळं मुलं आवडीनं खातात. तर अशाच पद्धतीनं दुसऱ्या पण चपातीचे मी रोल बनवून घेणार आहे. तर कट करून घ्यायचे. सुरुवातीला अशा पद्धतीनं कट करून घ्यायचे आणि नंतर मध्यभागी थोडंसं पाणी लावायचं आणखी आणि रोल तयार करून घ्यायचे त्याचे. एकदम छान असे रोल आकर्षक दिसतात, त्यामुळे मुलं आवडीनं खातात. तर तयार झालेले आहेत. तर मी गॅसवर कढई ठेवली आहे. तर 1 गिलास पाणी टाकायचे आणि याच्यामध्ये उकळून घ्यायचे. हे सर्व शिजवून घेणार आहे रोल. तर मीठ टाकायचे, थोडंसं तेल टाकायचे. तेल टाकल्यामुळे एकमेकाला चिकटणार नाहीत, यासाठी मी थोडंसं तेल टाकलेलं आहे. तर 10 ते 20 मिनिटात मी याला शिजवून घेतलेलं आहे. तर आता हे बाजूला काढून घ्यायचे. तर आता आपले हे रोल शिजलेले आहेत. तर मी आता प्लेटमध्ये थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवणार आहे. तर गॅसवर कढई ठेवलेली आहे. 1 चमचा तेल टाकायचे. तर याच्यामध्ये जिरे मोहरी फोडणीसाठी टाकायचे. थोडंसं लसूण टाकलेलं आहे. कांदा आणि टोमॅटो टाकून चांगलं परतून घ्यायचे. तर आवडीनुसार तुम्ही मसाले टाकू शकता, मॅगी मसाला किंवा कोणता पण. ह्याच्यात चिली फ्लेक्स टाकले आणि थोडीशी हळद टाकली आहे. धने जिरे पावडर टाकायचे आणि याला परतून घ्यायचे ह्या रोलला. थोडीशी कोथिंबीर टाकायची, थोडीशी साखर टाकायची आणि थोडंसं मीठ टाकायचे. तर मसाल्यापुरतं थोडंसं. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.